पुणे शहरातील शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे। पुण्यातील बैठकीमध्ये झालेल्या संपूर्ण वादाची हकीकत शिंदेंच्या कानावर घालणार असल्याचं कळतंय। एक वेळ घरी बसेल पण शिंदे साहेबांना सोडणार नाही, नाना भानगिरे यांनी भूमिका मांडलेली आहे। तर आज दुपारी नाना भानगिरे यांचा पुण्यातील शिवसेनेच्या अंतर्गत बैठकीमध्ये वाद झाला होता। तर त्यानंतर आता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहेत। रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनेची संयुक्त एक महत्त्वाची बैठक पार पडली। भाजप 128 जागा, शिवसेना 79 जागा अशा 207 जागांवर एकमत झालंय। उर्वरित 20 जागांवर चर्चा अद्यापही सुरू आहे। अमित साटम यांनी या संदर्भात माहिती दिली। तर भाजप शिवसेना युती घट्ट आहे, कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचं नाही असं देखील अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाईची महायुती जी आहे ती अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करेल आणि मुंबई शहराचा रंग बदलणाऱ्या सर्व शक्तींना आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही। आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये हिंदुत्वाचा भगवा झेंडा आणि मुंबईकरांचा महापौर, महायुतीचा महापौर हा विराजमान केल्याशिवाय राहणार नाही। मुंबई पालिकेसाठी आता महायुतीच्या वतीनं स्टार प्रचारक नेमण्यात आले। उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करणारे उत्तर भारतीय मतदारांसाठी आता स्टार प्रचारकांची स्ट्रॅटेजी आहे। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार केला जाईल। वॉर्डमध्ये भाजपच्या वतीनं जोरदार प्रचार केला जाणार आहे। चांगलं आहे, पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती, जी आपण पाहत होतो शव रस्त्यावर होती तशीच जाळली जात होती, ते प्रशासन का तसं होतं? कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना, मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का? आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं 10 वर्षातलं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येतं आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं। मुंबईची फाळणी केलेली आहे, एक परप्रांतीयांची मुंबई आणि दुसरी मुंबई एक मराठी माणसांची मुंबई अशी भाजपनं सरळ फाळणी केली। आमच्यासाठी मुंबई अखंड आणि एक आहे। जे मुंबईकर आहेत त्यांनी मुंबईच्या विकासासाठी एकत्र येऊन मतदान करावं। पण भारतीय जनता पक्षानं कायम प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवाद या आधारावर निवडणुका लढल्या आणि मुंबईसुद्धा तेच करतायत। तुम्हाला योगी आदित्यनाथ मुंबईत कशा करता पाहिजे, मैथिली ठाकूर कशा करता पाहिजे, किंवा अन्य कोणी कशा करता पाहिजे, कशा करता पाहिजे? तुम्ही सक्षम नाही आहेत का? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवते। उभाटा गटाचे स्टार प्रचारक कोण आहेत? इक्बाल मुसा जो मुंबईच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी होता तो उभाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। राशिद मामू ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला, दंगलीमध्ये हिंदूंवर दगडफेक केली, तो राशिद मामू उभाटा गटाचा स्टार प्रचारक आहे। याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभनकरण करणं हे यांचा पहिला अजेंडा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकाबद्दल तुम्ही बोलू नका। आमचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ आहेत, कारण ते हिंदुत्ववादाची पताका घेऊन पुढे जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।